नमस्कार सर्वांना, मावळामी युट्यूब चॅनल मध्ये मी अरुण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि आजच्या दिवसाचं एक महत्व आहे, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय की तर दिवस 3 जानेवारी 2026 याच दिवशी एका महान स्त्रीचा जन्म झाला होता. आणि त्याचबरोबर त्या स्त्रीने आपल्या भारत देशामध्ये सर्वात प्रथम खूप मोठी क्रांतीची लाट पसरवलेली होती. आणि त्यांचं नाव आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले. मित्रांनो, तर या होत्या आपल्या सावित्रीबाई फुले. या धगधगती ज्वाला घेऊन एका मोठ्या क्रांतिकारी लढ्यामध्ये यांनी केलेली होती. त्यांचे वडील खंडोजी नेवेसे आणि आई लक्ष्मीबाई यांच्या आशीर्वादाने सावित्रीबाई फुलेंनी आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या क्रांतीला सुरुवात केली. आणि त्यामध्ये त्यांना खूप मोठा पाठिंबा दिला ते त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले. तर 1841 साली सावित्रीबाई फुले यांचा महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह संपन्न झाला. सावित्रीबाई फुले यांनी आपल्या भारत देशामध्ये खूप मोठी क्रांतीची लाट पसरवली, आणि ती म्हणजे स्त्री शिक्षणाची लाट. तर मित्रांनो, पूर्वी आपल्या देशांमध्ये चूल आणि मूल हे एवढंच सांभाळायचं, हे असं स्त्रियांच्यासाठी लागू केलेला नियम होता. पण हा नियम मोडून काढण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केलं. मित्रांनो, त्यांना या चळवळीमध्ये खूप मोठा सामाजिक विरोध सुद्धा होता, आणि अक्षरशः त्यांच्यावर शेण फेकण्याचे सुद्धा दुष्कृत्य काही समाज कंटकांनी केलेलं होतं. तरी सुद्धा त्या गोष्टींना न जुमानता सावित्रीबाई फुले यांनी आपल्या भक्कम धैर्यावर आपल्या भारत देशामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रचला. आणि त्या स्त्री शिक्षणाच्या पायाबरोबरच यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुद्धा त्यांना खूप मोठा सपोर्ट दिलेला होता. मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांनी आपल्या भारत देशामध्ये महिलांना साक्षर बनवण्यासाठी आणि महिला मुक्ती करण्यासाठी खूप मोठं योगदान आपल्या देशांमध्ये त्यांनी दिलेलं आहे. मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांना समाजातून खूप प्रमाणामध्ये विरोध होत असताना सुद्धा सावित्रीबाई फुले यांनी आपल्या भारत देशामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रचला. आणि त्यावेळी त्यांना खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लागलं, तरी सुद्धा त्या मागे हटल्या नाहीत. कारण त्यांचं एकच ध्येय होतं की स्त्रियांना साक्षर बनवायचं. आणि खरोखरच त्यांच्या या मोठ्या योगदानामुळे आज आपल्या देशामध्ये स्त्री चंद्रावर आणि मंगळावर सुद्धा जाऊन पोहोचलेले आहेत. तर खरोखरच त्यांना त्यांच्या या कार्याला आपला सलाम.